खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, ननंद मरता होईल मोकळी, ननंद मरता होईल मोकळी, गळा घालीन जोळी भंडाराची, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया, जनी मने खंडे अवघेची मरू दे, जनी मने खंडे अवघेची मरू दे, एकटीच राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश, मणे निवृत्तीदास अवधारी जोजी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताटिया, दुसरे चरणा संताटिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताटिया, दुसरे चरणा संताटिया, पादपादाने कथा विस्तारू, पादपादाने कथा विस्तारू, प्रेमाने कथा विस्तारू, बाबा दे सद्गुरु दास तुका, बाबा दे सद्गुरु दास तुका, हे सद्गुरुने कथा विस्तारू, सद्गुरु दास तुका, बाबा दे सद्गुरु महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। क्या बात है। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जरणी देवाची, मस्तक हे पायावरी आवारे करी संतांच्या, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा,
मरुदे सासरा खंडेराया प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतता महंत जिंच्यामध्ये वास करते विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परीस रसातील अमृत माणसातील देव जगत कल्याणार्थी अभूतलावर अवतीर्ण झालेले भगवान परमात्म्याचे युगानुयुगाचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांच्या दासी असणाऱ्या जनाबाई महाराज या जनाबाई महाराजांचा गोड असा 5 चरणास आणि भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा हा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी या श्री क्षेत्र मौजे नांजा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ग्रामामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच गावकरी मंडळीच्या सहकार्याने गावकरी मंडळीच्या नियोजनातून आयोजनातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज या ठिकाणी आजची जागराची सेवा माझ्या वाट्याला आली आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्व मातेपित्यांचं दर्शन घडलं सेवेची अनमोल अशा प्रकारची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली मी माझं परमभाग्य समजते। या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील अतिशय दिग्गज अतिशय नामांकित गायनाचार्य नामांकित मृदंगाचार्य या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। आपला सप्ताहाचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यासाठी असणारे गायनाचार्य महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असो गुजरात असो तेलंगणा असो नवे संपूर्ण भारतभर ज्यांच्या आवाज आणि अगदी संपूर्ण भारत संपूर्ण जग दुमदुमून गेलंय यूट्यूबच्या माध्यमातून अशा आपल्या भागाचं भूषण आपल्या तालुक्याचं भूषण आपल्या जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य कैलासजी महाराज पवार आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। या ठिकाणी त्यांच्या साथीला हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य प्रदीप महाराज बनकर उपस्थित आहे। गायनाचार्य हरिभक्तीपरायण अमोल महाराज मिरगे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। गायनाचार्य हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज गव्हाड सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय सुंदर मृदुंगाची जादू ज्यांच्या हातामध्ये आहे अशी असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय मृदुंगाचार्य मृदुंग विशारद हरिभक्तीपरायण करण महाराज भानुसे आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकार मंडळींसाठी। या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत काही त्याचबरोबर चोपदार आहे त्याचबरोबर पेटी मास्तर हरिभक्तीपरायण आदरणीय जनार्दन महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय जनार्दन महाराज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते अतिशय सुंदर अशा प्रकारची सिस्टम आहे। साऊंड सिस्टम कुठली आहे इथलीच बरं जिथली असेल तिथली सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम या ठिकाणी कार्यक्रमासाठी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मला कार्यक्रमाला घेऊन आले इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असो गुजरात असो तेलंगणा असो अगदी सिंधुदुर्ग पासून तर नागपूरपर्यंत आता नवरात्रामध्ये जी काही देवी भागवत कथा झाली ती प्रॉपर नागपूरला तर असं संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर यूट्यूबच्या माध्यमातून फिरणं होतं आणि मला घेऊन फिरतात नवे सुंदर अशा प्रकारे मृदुंगही वाजवतात ज्यांनी इंदोरीकर बाबांसोबत 3 वर्ष पखवाजाची साथ संगत सुद्धा दिलेली आहे अशी माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज शिंदे आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी नांजा गावचं संपूर्ण पुरुष मंडळी महिला मंडळी बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम विठ्ठल वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे की वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनकाराने पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा नामाचं महत्त्व प्रतिपादन करावं। वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कीर्तनकाराने आतमध्ये ज्ञान भक्ती वैराग्य काही सांगितलं तरी काही अडचण नाही पण वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कीर्तनकाराने जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा आणि परमतत्वाकडे मागणी करावी हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कीर्तनकाराने काल्याच्या दिवशी काल्याच्या प्रकरणातील अभंग घ्यावा आणि तेच सांगावं काय सांगावं परमतत्वाने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलंय त्याचं त्या ठिकाणी उच्चारण करावं असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आज या ठिकाणी आपण कीर्तना करता जो काही अभंग निवडलाय सेवी करता जो काही अभंग निवडलाय हा मागणीपर प्रकरणातील आहे। अभंग जनाबाई महाराजांचा आहे आणि जनाबाई महाराज परमतत्वाकडे खंडेरायाकडे मागणी या ठिकाणी करत आहे। विठ्ठल तुम्ही म्हणाल ताई कोण
जनाबाई महाराज? कोण जनाबाई महाराज? जनाबाई महाराजांचा अधिकार काही सामान्य नाहीये. कोण जनाबाई महाराज? जनाबाई महाराज या नामदेव महाराजांच्या घरी काम करायच्या. नामदेव महाराजांची दासी म्हणजे जनाबाई महाराज. जनाबाई महाराज या मूळच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावच्या. लहानपणी आई वडिलांसोबत पंढरपूरला आल्या. पंढरपूर क्षेत्र आवडलं आणि त्या ठिकाणी थांबल्या. जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी आले आणि नामदेव महाराजांची सगळी कामं, नामदेव महाराजांच्या घरातली सगळी कामं जनाबाई करायच्या. महिला मंडळ जनाबाई काय काय कामं करायच्या? महिला मंडळ जनाबाई झाडून काढायच्या, जनाबाई स्वयंपाक करायच्या, जनाबाई दळण दळायच्या, जनाबाई पाणी भरायच्या, जनाबाई सगळी कामं करायच्या. गोवऱ्या सुद्धा थापण्याचं काम कोणी केलं? जनाबाईने. आणि हे सगळी कामं जनाबाई एकट्या करत नव्हत्या, तर हे सगळं काम करण्यामध्ये जनाबाईला जी काही मदत होत होती ना, जो परमात्मा विश्वाचा निर्माण करणारा, जो परमात्मा विश्वाचा निर्माता, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र फुलिया. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. ऐसा नर जो समर्थ तो मी जगा चालतो आणि गगळा ऐसा साक्षीभूत तोही मीची. एवढी मोठी सत्ता ज्या परमतत्वाची आहे, असा तो परमात्मा जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. काय काय करू लागायचा? जनाबाईला महिला मंडळ, जनाबाईला परमात्मा काय काय करू लागायचा? जनाबाईला परमात्मा दळण दळू लागायचा. जनाबाईनं जर झाडून काढलं ना, तर माग केर भरण्याचं काम कुणी करावं? झाड लोट करी जरी. क्या बात आहे. झाड लोट करी जरी, झाड लोट करी जरी, झाड लोट करी जरी. भरण्याचं काम करावं. एवढंच नाही महिला मंडळ, नांद्याचं महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. काय काय काम करायचा देव? जनाबाईला न्हाऊ घालायचा देव, जनाबाईच्या डोक्यातल्या उवा मारायचा. कोण? देव. जनाबाईला न्हाऊ घालायचा. मग महिला मंडळ म्हणेल नांद्याचं ताई, जनाबाईला जर देव न्हाऊ घालायचा तर शॅम्पू कोणता वापरायचा ते मात्र मला माहित नाही, पण न्हाऊ घालण्याचं काम देवानं केलं. एवढंच नाही महाराज, तर जनाबाईला दळण दळू लागायचा देव. एकदा दळण दळता 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 ते आपण म्हणतो ना नेहमी कीर्तनामध्ये, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिटम्या भरिले, प्रपंच दळण दळीले पिटम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा, सासू आणि सासरा दिरहा तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. परमतत्वाने जनाबाईला दळण दळू लागण्याचं काम सुद्धा करावं. एकदा दळता 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 इतका उशीर झाला, इतका उशीर झाला की 4 वाजून गेले. पण दळण दळता दळता जे काही देवाच्या अंगावरचे दागिने होते ना, ते दागिने त्या ठिकाणी जात्याच्या खुंट्यामध्ये अटकायला लागले. जनाबाईने सांगितलं, देवा 14 माणसांचं कुटुंब आहे. नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 माणसं होती. 14 माणसांचं कुटुंब आहे आणि एवढ्या माणसांचं दळण ह्या ठिकाणी दळायचं आहे. देवा तुझे हे दागिने या जात्याच्या खुंट्यामध्ये अडकतात, तुला या दागिन्यांचं भूषण तुला, तू हे दागिने काढून ठेव. जर नाही काढले तर बघ. देवाने सगळे दागिने काढले. देवाने दागिने काढले आणि जनाबाईच्या घरामध्ये ठेवून दिले. पहाटेचे 4 वाजले. मंदिरामध्ये घंट्याचा आवाज झाला. जनाबाईने सांगितलं, देवा पळ. अरे मंदिरामध्ये त्या ठिकाणी पुजारी आलेले आहे, काकड्यावाली मंडळी आलेली आहे, तू जा, नाहीतर तुझा तपास होईल.
असं म्हटल्याच्या नंतर भगवंत घाई घाई त्या ठिकाणी गेले. पण घाई घाई गेले, जनाबाईची जी काही वाकळ गोधडी होती ती देवाच्या अंगावर होती. आणि देवाच्या अंगावर त्या ठिकाणी गोधडी असताना परमात्मा विटेवरती उभे राहिले. पुजाऱ्यांनी पाहिलं की देवाच्या अंगावर त्या ठिकाणी दागिनेच नाही. संपूर्ण पंढरपुरामध्ये हाकार झाला की जनाबाईच्या देवाच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले. देवाच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले. पंढरपुरामध्ये चोरी झाली, देवाचे दागिने चोरीला गेले. संपूर्ण पंढरपुरामध्ये हाकार झाला आणि चोरी शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं. विठ्ठल विठ्ठल पथक त्या ठिकाणी नेमण्यात आलं. त्या पथकाने संपूर्ण गाव उभं पाहिलं. त्या पथकाने संपूर्ण गाव उभं पाहिलं, कोणी सापडत नाही. मग सांगितलं एक काम करा, जनाबाईच्या घराची झडती घ्या. जनाबाईच्या घराची झडती घ्या म्हटल्यानंतर जनाबाईच्या घरात गेले आणि जनाबाईच्या घरामध्ये ते दागिने सापडले. जनाबाईवरती चोरीचा आळ आला. महिला मंडळ, आपण जर एखादी गोष्ट केली नाही आणि त्याचा बळजबरीनं जर एखादा आळ आपल्यावरती येत असेल तर आपल्याला वाईट वाटतं की नाही? असं वाटतं याच्यापेक्षा मेलेलं बरं. महिला मंडळ, नांद्याचं महिला मंडळ, बोला. तुमच्या पार्टीचा अभंग घेतलाय मी आज. पार्टीचा आहे की नाही अभंग? आहे का नाही? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी 7,500 घेतले का? कोणी कोणी घेतले आणि कोणी कोणी नाही घेतले? बोला बोला, बोललं पाहिजे. बघा, मला प्रश्न विचारायची सवय. शेवटपर्यंत मी प्रश्न विचारणार आणि शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची जे बरोबर उत्तर देणार त्याला कीर्तन संपल्यानंतर एक चांदीचं नाणं बक्षीस जागेवर घेऊन जायचं. पण बडाबडा बोलायचं. महिला मंडळ, महिन्याला 1,500 रुपये पेमेंट चालू झालंय आपल्याला. घाबरायचं नाही महिला मंडळ, घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. आता कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाही. नांद्याची पुरुष मंडळी, कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाही. एसटीचं अर्ध तिकीट, एसटीचं अर्ध तिकीट 1,500 रुपये पगार. आमची बाई 1,500 रुपये महिन्याला पगार घेणार. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण 1,500 रुपये महिन्याला पगार घेणार आणि मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी कागदपत्र जमा करता करता जाम होणार. किती भारी झालंय महाराज, किती भारी झालंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाही. आता आमच्या महिला इतक्या पुढे गेल्या. महिला डॉक्टर, महिला वकील, महिला इंजिनियर, महिला शिक्षक, महिला कीर्तनकार, महिला गायक, महिला वादक, टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, रेल्वे चालवतात, विमान चालवतात, देश चालवतात. महिलांचे मोठमोठाले सप्ताह सुद्धा होतात. मी 30-35 महिलांचे मोठमोठाले सप्ताह घडवून आणले. सगळे यूट्यूबवर आहे सुद्धा, तुम्ही बघू शकता. आता आमच्या महिला इतक्या पुढे गेल्या, इतक्या पुढे गेल्या. आता तरी बरं आहे. काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर आणि सगळी माणसं खुशाल म्हणताय घरात. मग एकमेकांना म्हणतील, सका पाटील झाल्या का भाकरी? दौलतराव दिली का फोडणी? दत्तू पाटील पिठलं केलं पण पिठल्याला मीठ किती टाकायचा अंदाज आहे ना. कमी बिमी पडलं तर ड्युटीहून आल. इकडे कोणी दत्तू पाटील नाही ना? जे असतील ते सोडून बरं का. तर आता आमच्या महिलांनी एवढी क्रांती केली म्हणून महिला मंडळ आता बोलायचा जमाना आलाय. चांगले दिवस आले. सगळ्या सोयी सुविधा आपल्याला आहे म्हणून घाबरायचं नाही. जे शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांचे बरोबर उत्तर देतील त्याला चांदीचं नाणं फिक्स. म्हणून महिला मंडळ आपला आवाज वाढला पाहिजे, आवाज वाढला पाहिजे. महिला मंडळ घाबरायचं. मला जर आवाज आला नाही ना मी डायरेक्ट घरी निघून जाईल बरं का. महिला मंडळ घाबरायचं, आवाज आला पाहिजे, आवाज. घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची? उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणताय खुशाल. मग हे करणार नाही तर हे करतील का? तुम्ही नाही करणार तर हे करतील का? म्हणजे तुम्ही पगार घ्यायला लागल्या आणि घरातली कामं बंद, असंही करू नका. घरातली कामही करा, कीर्तनाचा आनंदही घ्या आणि टाळी पण वाजवा, भजन पण करा. विठ्ठल विठ्ठल. महाराज जनाबाईच्या घरामध्ये दागिने सापडले. जनाबाईने दागिने चोरलेले नव्हते, पण जनाबाईच्या घरामध्ये देवानं ठेवलेले दागिने सापडले आणि जनाबाईवरती चोरीचा आळ आला. चोरीचा आळ आल्याच्या नंतर जनाबाईला वाईट वाटलं. गावकऱ्यांनी ठरवलं की जनाबाईला सुळावर द्यायचं. जनाबाईला सुळाकडे घेऊन चालले आणि सुळाकडे त्या ठिकाणी घेऊन जात असताना जनाबाईने विचार केला होता की आपण तर चोरी केलेली नाही, पण चोरीचा आळ मात्र आपल्यावरती आलेला आहे. एक सुंदर गीत आहे की नाही महाराज? कैलास महाराज, आळ चोरीचा. आळ चोरीचा
झाल्या पाहिजे महाराजांसाठी जोरदार टाळ्या. जनाबाईनं चोरी केलेली नव्हती पण आळ मात्र जनाबाईवरती आला. जनाबाईला वाईट वाटलं. जनाबाईला सुळाकडे घेऊन चालले. जनाबाईने सांगितलं थांबा मला त्या काळ्या विठ्याची भेट घेऊन येऊ द्या. जनाबाईला वाटायचं की पांडुरंगानं मंदिराच्या बाहेर यावं आणि जगाला सांगावं की माझी जना चोर नाहीये. पण पांडुरंग गाभाऱ्याच्या बाहेर येत नाही, मंदिराच्या बाहेर येत नाहीये. जनाबाईनं विचार केला जर देव बाहेर येत नाहीये तर माझी भक्ती जर खरी असेल ना मी आतमध्ये जाईन. जनाबाई महाराज आतमध्ये गेल्या. जनाबाई महाराजांनी महिला मंडळ केवढा मोठा अधिकार जनाबाईचा होता. जनाबाई महाराजांनी आपला पदर कमरेला खोचला आणि जनाबाई महाराजांनी पांडुरंगाला शिव्या द्यायला सुरुवात केली. पांडुरंगाला जनाबाई महाराज शिव्या देऊ लागल्या. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. आई व सोन्याचा चुडाले आली. तुझे गेले मडे तुला पाहून काळ रडे. उभी राहोनी अंगणी शिव्या देते दासी जणी. जनाबाई महाराज त्या ठिकाणी शिव्या देत असताना पांडुरंगाला वाटलं नाही माझी जना खरी आहे आणि माझी जनाची भक्ती सुद्धा खरी आहे. पांडुरंगानं ज्या सुळावरती जनाबाईला द्यायचं होतं ना त्या सुळाचं पाणी केलं माईबापांनो. सुळाचं पाणी झालं आणि जे लोक जनाबाईचा धिक्कार करत होते तेच लोक जनाबाईचा जय जयकार करायला लागले. असा जनाबाईचा अधिकार मोठा. विठ्ठल असा जनाबाई महाराजांचा अभंग या ठिकाणी आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. आता तुम्ही म्हणाल का हो ताई जनाबाई महाराज राहायच्या पंढरपुरामध्ये. राहायच्या पंढरपुरामध्ये दादा नॉर्मल इको द्या बरं. नॉर्मल जनाबाई महाराज राहायच्या पंढरपुरामध्ये नॉर्मल द्या. आणि या ठिकाणी मागणी मात्र करतात खंडेरायाकडे. आता खंडेराया म्हणजे हा देव कुठे आहे? खंडेराया कुठे आहे? आपण जातो की नाही जेजुरीला? कधी तुमच्याकडे कधी जातात जेजुरीला? हा लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर नवे नवे दर्शनाला सुद्धा आपण जातो. जनाबाई राहायच्या पंढरपुराला आणि मग पांडुरंगाकडे मागणी करायची सोडून मागणी करतात खंडेरायाकडे. कारण काय? त्याचं कारण सांगितलं जातं की राहायचं पंढरपुरामध्ये मागणी करायची खंडेरायाकडे का? ज्ञानोबारायांना जेव्हा समाधिस्थ केलं, ज्ञानोबारायांना समाधिस्थ केलं आणि सर्व संत मंडळी त्या ठिकाणी पंढरपुराकडे निघाली. पंढरपुराकडे निघाली असताना मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत करत ही सगळी संत मंडळी आली कुठे? जेजुरीला. आतमध्ये गाव लागलं जेजुरी. जेजुरीला सर्व संत मंडळी आली आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जनाबाई महाराज झाडू लागल्या. ज्या ठिकाणी या संतांना थांबायचं होतं जनाबाई झाडू लागल्या. त्यावेळेस चोखोबा महाराज म्हणतात जना. म्हटले काय? अगं समोर गड बघितला का? हो. कुणाचा आहे? खंडेरायाचा आहे. अगं जना आम्ही खंडेरायाच्या दर्शनाला चाललोय, तुला यायचंय का खंडेरायाच्या दर्शनाला? जनाबाईने सांगितलं जमणार नाही. म्हटले का? अरे ज्या पांडुरंगाचे विटेवरती चरण नाही आणि कटेवरती कर नाही त्या देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवाला त्या ठिकाणी दर्शनाला जात नाही, दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नाही.
जाऊ शकता, पण मी मात्र काय खंडेरायाच्या दर्शनाला येणार नाही. अगं जना असा काय विचार करते? अगं पंढरपूरचा विठोबा काय आणि जेजुरीचा खंडोबा काय एकच ना? अगं तसं जर पाहायला गेलं तर परमात्मा एकच आहे. एकी एकटाची असून एकला आणि विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. अगं तो परमात्मा अनेक जरी दिसायला असला तरी तो एक आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही ऐक्य सांगितले जातात. वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी यांचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या हर आणि हरी या रूपाचं सुद्धा ऐक्य सांगितलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये संत आणि देव यांचं सुद्धा ऐक्य सांगितलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी यांचं ऐक्य सांगितलं जातं. आपण अभंग म्हणतो ना, एग एग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. देव आणि देवी यांचं ऐक्य आहे. आपण म्हणतो की नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, आणि जेजुरीचा खंडोबा काय? देवच एकच, देव तर एकच आहे ना म्हटले. अगं चल म्हटले देवाच्या दर्शनाला. बरं बरं, वारकरी संप्रदायामध्ये महाराज देव आणि देवी यांचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत आणि देवी यांचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं ऐक्य आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. देव सगुण निर्गुण पण एकच आहे. वारकरी संप्रदायामध्ये हर आणि हरी रूपाचं ऐक्य आहे. हर म्हणजे भगवान शंकर आणि हरी म्हणजे भगवान विष्णू. मग अगं तसं जर वाटायला गेलं ना तर हाच पंढरपूरचा विठोबा आणि हाच जेजुरीचा खंडोबा. चल म्हटले दर्शनाला. गेल्या जनाबाई दर्शनाला. महिला मंडळ आतमध्ये गेल्या. जनाबाई खंडेरायाच्या मंदिरामध्ये. महिला मंडळ, पुरुष मंडळी, नांजाकर मंडळी खंडेरायाच्या एका बाजूला गेले कधी तुम्ही जेजुरीला? हा, खंडेरायाच्या एका बाजूला. मी खरंच आता घरी निघून जाईल तुम्ही बोलले नाही तर. खंडेरायाच्या एका बाजूला म्हाळसाण, दुसऱ्या बाजूला हा माहित नाही का तुम्हाला? खंडेरायाच्या एका बाजूला म्हाळसाण, दुसऱ्या बाजूला बानू. जनाबाईनं पाहिलं, बाय 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 देवा. अरे मागच्या अवतारामध्ये नुसतं रुक्मिणीला सोडून राधेला भेटायला गेला. हात खांद्यावरी राधिकेच्या नुसतं राधेला भेटायला गेला तर काय कहर झाला. रुक्मिणी रुसली आणि ती दिंडीरवण आली. दिंडीरवण म्हणजे आताचं पंढरपूर. तुझ्यावरती रुक्मिणी रुसली. या अवतारामध्ये बघ ना, एका बाजूला माळसाने, एका बाजूला बानू. कसं रे जमलं तुला कैलास महाराज? हे आग्यामुळे काही साध आहे का? हा, हे आग्यामुळे साध आहे? बाय 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 बाय. हा, किती अवघड. एक जणाची बायको, आता कोणाची बायको कशी, कोणाची कशी, कोणाची समजदार, कोणाची प्रेमळ, कुणाची मनमिळाऊ, कुणाची भानकोर, कुणाची संशय. एक जणाची बायको त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कुणाच्या दहाव्याला नाही, मौतीला नाही, वर्षराधाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, कुठंच नाही. ते असं घरात बसून बसून वैतागल्या. नेमका तीच बाबा आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. 4 दिवस माहेरी गेली पण ती तिथं सुद्धा गप बसत नव्हती. ती तिथून सारखा त्याला फोन करायची, कुठंही तुम्ही? हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून? हे मिक्सरचा आवाज काढायचं, कुर्र
पहिल्या दिवशी फोन केलाय कुठे घरातच आहे कशावरून मिक्सर. दुसऱ्या दिवशी विचारलं कुठे आहे घरातच आहे कशावरून मिक्सर. तिसऱ्या दिवशी विचारलं कुठे आहे घरातच आहे कशावरून मिक्सर. चौथ्या दिवशी तीच माहेरून आली. ती माहेरून आली पण याचा घरात तपास नव्हते. फरार झालेलं होतं फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला. हे फरार झालेलं होतं. ती म्हणे बंड्या म्हणे काय कुठे गेलं तर पप्पा. बंड्या म्हणे मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी. काय बोलतोस बंड्या. अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला घरात दिसायचे. कशावरून. अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायली म्हणे मम्मी. हे आग्यामुळे काही साध आहे का महाराज. यांचा धाक काही साधा आहे का. कुणाची बायको कशी. एक जणाची बायको त्याला म्हणे अहो तुम्ही इतके बोळे इतके बोळे इतके बोळे तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे एकदम बरोबर. म्हणे कस काय. सुरुवात तुझ्या बापानच केली. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही महाराज. हा तसं देवा कसं रे जमलं तुला. पण जाऊ दे देवा जसं जमलं असेल तसं महा अवतार कसा झाला. तर मणिमल्ल नावाचा दैत्य माजला. त्या मणिमल्ल नावाच्या दैत्याला मारण्यासाठी भगवान शंकरांनी जो काही अवतार धारण केला तो खंडेरायाचा. आणि त्याला मारण्यासाठी जो खंड वापरला म्हणून त्याला म्हणतात खंडोबा. आणि एवढंच नाही तर त्याला मारण्यासाठी जे काही शस्त्र वापरलं ते येळूचं वापरलं. येळूचं म्हणून आपण जेजुरीला गेल्यावर काय म्हणतो येळकोट येळकोट. नाथमारा सुद्धा वर्णन करतात. अहम वाग्या महाराज. अरे हाच तो खंडोबा हाच तो विठोबा फरक काही नाहीये. मग जनाबाई महाराजांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर खंडेरायाला म्हणू लागला खंडेराया तुझं दर्शन घेऊन मी आज या ठिकाणी धन्य झाले. आणि आज या ठिकाणी मी तुझ्या दर्शनाला आले ना खंडेराया. आले त्याचा मी तुला मानपान देते खंडेराया. तुझ्यावरती आज मी एक अभंग करणार आणि तुझ्याकडे काहीतरी मागणार. काय मागणार. नवस करताय अभंगाच्या पहिल्या खंडेराया तुझा खंडेराया तुझा
ठिकाणी मानपान देते आणि तुझ्याकडे नवस करते माझी सासू मरू दे। महिला मंडळ मी मगाशीच म्हटले ना, पार्टीचा अभंग आहे पार्टीचा। इथं बसलेल्या सगळ्या सुना म्हणत असतील ताई क्या बात आहे, काय अभंग घेतला, वा वा वा, मानावं लागेल ताई तुम्हाला। बस मरू दे रे सासू खंडेराया, क्या बात आहे। सासूच मारायचा अभंग घेतला ताईने डायरेक्ट। बरं नुसती सासू नाही, पाठीमागून सासरा पण, बरं नुसता सासराच नाही तर बोनस ननंद पण, क्या बात आहे ताई, मानावं लागेल तुम्हाला। इथं बसलेल्या सुना म्हणत असतील आम्ही कार्यकर्ते मंडळीला सांगू दादा पुढच्या वर्षी आमच्याकडे 200 रुपये वर्गणी एक्स्ट्रा घ्या, पण ताईला बोलवाच। ताईनं डायरेक्ट सासू मारायचा अभंग घेतला, हे सुना म्हणत असतील बरं का। पण इथं बसलेल्या सासवा म्हणत असतील मेलीला काय एवढाच अभंग होता गाथ्यात, हा दुसरा अभंगच नव्हता का? त्या म्हणत असतील आम्ही 200 रुपये वर्गणी एक्स्ट्रा देऊ, पण कार्यकर्त्यांना सांगू ताईला बोलू नका पुढच्या वर्षी, का सासू मारायचा अभंग घेतला। जनाबाई महाराज या ठिकाणी खंडेरायाकडे नवस करता, खंडेराया माझी सासू मरू दे। आता सासूच मरू दे का, सासू म्हणजे काय? जी सुनेच्या डोळ्यामध्ये आणते आसू तिला म्हणायचं सासू। घरामध्ये सुनेनं एंट्री केली का सुनेचा पहिला सामना कुणाशी असतो? सासू सोबत। बरं आताचा काळ बरा आहे, पण पूर्वीचा काळ जरा कठीण होता। पूर्वीच्या काळामध्ये सुनेला फार सासरवास असायचा। असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये सुनेला जी काही कपड्याला लावायची साबण आहे ना, ती साबण सुद्धा माहेरावरून आणावी लागायची। जो काही डोक्याला लावायचा तेलाचा डब्बा आहे ना, तो सुद्धा माहेरावरून आणायला लावायचा। एवढंच नाही तर असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये जर सासूने मेथीचे लाडू केले ना, त्या मेथीच्या लाडूला कुलूप असायचं, सुनेला लाडू खाण्याची परवानगी नसायची। इतका सासरवास पूर्वीच्या काळामध्ये। पूर्वीच्या काळामध्ये भयंकर सासरवास। किती सासरवास सांगेन मी तुम्हाला। पूर्वीच्या काळामध्ये 6 महिने वर्षभर आधी जर लग्न जमलं तर सुनेला प्रश्न पडायचा मला सासू कशी मिळेल, सासू कशी मिळेल, मला वागून घेईल का नाही, जीव लावेल का नाही, माझी नांदायचं होईल का नाही, हा सुनेला धाक पडायचा। पण आताच्या काळामध्ये 6 महिने आधी सासूला धाक पडतो। काय काय धाक पडतो? मला सून कशी भेटेल, मला समजून घेईल का नाही, चहाचा कप उकळून देईल का नाही, पडतो की नाही प्रश्न। पण पूर्वीचा काळ वेगळा होता महाराज। पूर्वीच्या काळामध्ये फार सासरवास असायचा, इतका सासरवास की विचारू नका। एका मुलीचं लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी गावामध्ये सांगितलं, अहो लग्न घरामध्ये तुमच्या पोरीचं जमलं, नवरा चांगला आहे, धीर चांगला आहे, सासरा चांगला आहे, नणंद चांगले, सगळा परिवार चांगला आहे, पण पोरीची जी काही सासू आहे ना अतिशय खट्याळ, शांताबाई, नादच नाही करायचा शांताबाईचा। शांताबाईचं नाव आहे म्हटले अख्ख्या गावामध्ये फार खट्याळ आहे। म्हटले मग जरा जपून बर का, तुमच्या मुलीला सांगा त्या घरामध्ये जरा जपून, सासूपासून जपून। आईनं 6 महिने आधीच लेकीला शिकवायला सुरुवात केली, अगं बाई त्या घरामध्ये जर तू नांदाला गेली ना, सगळे परिवार चांगला आहे, प्रॉपर्टी चांगली आहे, संपत्ती सगळं चांगलं आहे, माडी आहे, गाडी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण बाई सासू खट्याळ आहे ना, तू एक काम करायचं बरं का, काय करायचं, त्या घरामध्ये तू नांदाला गेली ना, तुझी सासू तुला काही म्हटली, तुझी सासू तुला काही म्हटली का तू फक्त काय करायचं, काय करायचं, अजिबात उलटून उत्तर द्यायचं नाही। तुझी सासू काही म्हटली ना, तू फक्त म्हणायचं खरं आहे आत्या, बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणता ना आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं, बस एवढंच बोलायचं, बाकी काहीच बोलायचं नाही, तरच तुझं नांदणं होईल, नाहीतर होणार नाही। सुनेनं 6 महिने आधी पाठच करून घेतलं, लग्न झालं, पहिलं मूळ झालं, दुसरं मूळ झालं, तिसऱ्या मुळाला पोर आली आणि सासूनं काम सांगायला सुरुवात केली। सुनबाई म्हटले काय, आज घर पोचारून घे, बघ किती उखरलंय, बरोबर आहे आत्या, खरं आहे आत्या, तुम्ही म्हणता ना आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं। सुनबाई सारून घे, बरोबर आहे आत्या, खरं आहे आत्या, तुम्ही म्हणता ना आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं। सुनबाई आज मेथीची भाजी कर, हो आत्या, बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणता ना मला सुद्धा तेच वाटतं। सुनबाई काहीच प्रत्युत्तर करत नव्हती, सासूच्या रिप्लायला कधी रिप्लाय दिला नाही, म्हणायची तर एवढंच म्हणायची। लग्नाला जेमतेम महिना झाला, शांताबाईला आनंद झाला, शांताबाई अख्ख्या गावात फिरली, सांगितलं माझी सून एकच नंबर, अजिबात उलटून बोलत नाही, अजिबात उलटून रिप्लाय देत नाही, क्या बात आहे, काय सून भेटली मला, मानावं लागेल, खरंच सून भेटली। एक दिवस सासूला वाटलं सुनबाई सोबत गप्पा माराव्या, म्हणून बसली सुनबाई सोबत गप्पा मारत आणि म्हणली, सुनबाई काय सांगू तुला, अगं जेव्हा माझं लग्न झालं झोपडी होती, झोपडी, तुझ्या सासऱ्याने मी लोकांच्या तिथं 6 महिने काढले, काम केले, काबाड कष्ट केले, माडी कमावली, गाडी कमावली, संपत्ती कमावली, शेती घेतली, एवढ्या गायी झाल्या, एवढ्या म्हशी झाल्या, एवढा सगळा परिवार वाढला, पण आता खायचे दिवस आले, सून घरात आली, खायचे दिवस आले आणि पायना ये गुडघे
अगं उठू देत नाही, बसू देत नाही, चालू देत नाही, एवढा दवाखाना केला फरक पडत नाही. सुनबाई असा कंटाळा आला ना या जीवनाचा, असा वैताग आला ना या जीवनाचा, या गुडघ्यापायी असं वाटतं खुशाल विष खाऊन मरून जावं, नाहीतर देवानं मला आत्ताच्या आत्ता उचलून न्यावं. हिनं पाठच करेल होतं काय. ही म्हणे खरंय आत्या, बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणता ना आत्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. काय झालं असेल पुढं दुसऱ्याच दिवशी फार कधी. पूर्वीचा काळ फार बिकट होता महाराज, पूर्वीचा काळ बिकट होता. जनाबाई महाराज सांगतात देवा या सासूचा मला माझ्या जीवनामध्ये फार धाक आहे, म्हणून ही सासू माझ्या जीवनातली जाऊ दे. जनाबाई महाराज या ठिकाणी सासू मरायला सांगताय, पण कोणती सासू मरायला सांगताय या ठिकाणी वाचार्थाने नाही तर या ठिकाणी लक्षार्थाने गायचंय. कोणती सासू मरायला सांगताय तर आपल्या जीवनातली माया रूपी सासू मरायला सांगताय. आपल्या जीवनातली माया रूपी सासू एवढी कठीण आहे महाराज. ही माया रूपी सासू आपल्याला परमार्थ करू देत नाही, ही माया रूपी सासू आपल्याला वारीला जाऊ देत नाही, ही माया रूपी सासू आपल्याला दानधर्म करू देत नाही, ही माया रूपी सासू आपल्याला सत्कर्म करू देत नाही, ही माया रूपी सासू आपल्याला प्रपंच सोडून बाहेर निघूच देत नाही. ही माया रूपी सासू आपल्या जीवनामध्ये एवढी वाईट आहे ना. जनाबाई महाराज सांगतात देवा माझ्या जीवनातली दुसरी तिसरी कोणतीच सासू नाही तरी माया रूपी सासू मरू दे, कारण ही माया माणसाच्या जीवनामध्ये एवढी कठीण आहे. तुकोबाराई सांगतात नको नको म्हणा गुंतू माया जाळीन काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजी मा सोडविना तेव्हा माय बाप. ही माया आपल्या जीवनातली एवढी कठीण आहे की या मायेनं आपल्याला एवढं अडकून धरलं, एवढं अडकून धरलंय, ही माया आपल्याला काहीच सुचू देत नाही. मग एकदा जर का आपल्या जीवनातली माया कमी झाली ना, एकदा जर का आपल्या जीवनातली ममता कमी झाली ना की आपली परमार्थिक वाट मोकळी होते, आपण परमार्थ करायला मोकळं होतो. आणि एकदा जर का आपल्या जीवनातली माया रूपी ममता रूपी सासू गेली का आपण मोक्ष पदापर्यंत सुद्धा पोहोचायला वेळ लागत नाही. विठ्ठल माया रूपी सासू मरू दे. जनाबाईचं म्हणणं आहे देवा माझ्या जीवनातली माया रूपी सासू मरू दे. नुसती माया रूपी सासूच मरू दे असं नाही तर त्याच्या पाठीमागून जनाबाई सांगतात देवा माझ्या जीवनातली सासूच नाही तर सासरा सुद्धा मेला पाहिजे. कोणता सासरा मेला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या सासू मिळावली कुठेल आसरा, 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 सासू मिळावली कुठेल ममता एवढी अवघड आहे, माझ्या जीवनातली माया एवढी अवघड आहे. माणसाचा जीव जर एखाद्यामध्ये गुंतला की तो त्यातून बाहेर निघत नाही. आणि हा जीव एकावरून निघायला दुसऱ्यामध्ये जायला वेळ लागत नाही महाराज. लग्नाच्या अगोदर जोपर्यंत याचं लग्न होत नाही तोपर्यंत याचं आईवरती किती प्रेम आहे महाराज. आई 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 सारखं करत असतो. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची गागर, आई पावसाच्या दार, आई थंडगार वार, आई मायेचा उभारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ नाही पहिलं विद्यापीठ. आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही गेल्यावर मिळत नाही. आई काय असते जीवनामध्ये संत महात्मे वर्णन करतात. लेकुराच हित, लेकुराच हित, लेकुराच हित, लेकुराच हित, लेकुराच हित, लेकुराच हित, लेकुराच हित,
किती आई 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 किती महत्वाची आहे. पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या आणि दळण दळता दळता सुंदर गाणं म्हणायच्या. आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना. आई आई करीते खडी साखरेचा खडा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दात दाढा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दात दाढा. पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या. तुम्हाला जाते माहिती का? जाते 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 आम्ही सिंधुदुर्गला कार्यक्रमाला गेलो होतो पाठीमागे. कीर्तनामध्ये सहज जात्याचा विषय निघाला. एक बाई माझ्याकडे आली, चांगली सुशिक्षित होती, शर्ट पॅन्ट घातलेली, बॉयकट केलेली, चांगला लाखभर तरी पगार असेल. म्हटली ताई तुम्ही कीर्तनामध्ये जातं 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 जे काही करत होतात वाटीत जातं जातं कशाला म्हणतात? तिला म्हटलं ताई तुम्हाला जातं माहित नाही का? नाही. ताई 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे ताई, प्लीज मी युट्यूबला नेहमी तुमची कीर्तन बघते, मी फॅन आहे तुमची ताई, चला ना प्लीज 5 मिनिटासाठी आमच्या घरी चला. गेलो आम्ही तिच्या घरी. ताई तुम्ही काय घेणार? दूध चहा कॉफी वगैरे? म्हटलं आम्ही चहाच घेतो. म्हणे ताई कीर्तनामध्ये तुम्ही जातं जातं जे काही करत होतात वाटीत जातं. तिला असं युट्यूबला सर्च करून दाखवलं, स्क्रीनशॉट मारला, झूम केलं, म्हटलं याला जातं म्हणतात, इट इज जातं, इट इज जातं, याला जातं म्हणतात, याला जातं म्हणतात. ती म्हणे ताई म्हणे काय याच्यावर कुठून बसावं लागतं? जात्यावर. तिला म्हणलं बाई त्याच्यावर नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्या दळण टाकावं लागतं आणि ते दळावं लागतं. आताच्या आमच्या महिलांना जाती माहित नाही. पूर्वीच्या महिला जात्यावर गाणं म्हणायच्या. मग आई माणसाला एवढी आवडते एवढी आवडते एवढी आवडते, आई शिवाय माणसाचा एक क्षण सुद्धा जात नाही. पण ती आई माणसाला कुठपर्यंत आवडते? कुठपर्यंत? आईवर आपलं नितांत प्रेम आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, नांजेकर मंडळी, आईचं आपल्यावर, आईवर आपलं नितांत प्रेम आहे. आई माझं दप्तर, आई माझी पाटी, आई माझं पुस्तक, आई माझा मोबाईल, आई माझं चार्जर, आई माझं लॅपटॉप, आई माझी गाडी, आई माझी चावी, आई माझी टिफिन. आई 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 आपण करतो. कुठपर्यंत? कुठपर्यंत? इकडं पण असंच आहे का? मी म्हणलं बाई एवढ्या लांब कार्यक्रमाला आलो भोकरदनला, इकडं काहीतरी वेगळं असेल. पण कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. एकदा जर का आली लग्न गटी समीप नवरा घेवोनिया वागरा. जेवायला बसाल बरं का, लग्न नाही. आपल्याला मंगलाष्टक म्हटलं का पहिली पंक्ती दऱ्यास सुचतं. एकदा जर का याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2चे 4 झाले का जो आई 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 करत होता ना तो बाई 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 करायला लागतो. ज्याचं आईमध्ये मन गुंतत होतं ना त्याचं बाईमध्ये मन गुंत, माया त्याची पत्नीवर जाते. याचं वर्णन मी नाही, याचं वर्णन संत महात्मे करतात. आई रे नाही रे आई रे बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया.
चांगल्या कलेला दाद दिली पाहिजे महाराज. तुम्ही टाळ्या वाजवल्या की त्यांचा उत्साह अजून वाढणार आणि तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या तर मग कसा त्यांचा उत्साह वाढणार. तुम्हाला आवडतंय ना मग टाळ्या वाजवल्या पाहिजे की नाही, त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे महाराज. तर बघा ज्याचं आईवर प्रेम होतं तो बाईवर प्रेम करायला लागतं. प्रेम ममता माया ही एवढी कठीण आहे महाराज. म्हणून या ठिकाणी जनाबाई महाराज सांगतात देवा नको जीवनातली ही मायाच जाऊ दे, कारण ही माया कधी कुठे कमी होईल आणि कधी कुठे जास्त होईल सांगता येत नाही देवा. म्हणून जीवनातली माया जाऊ दे. माया रूपी सासू मरू दे, माया रूपी सासू मेली का सासरा सुद्धा मरेन. आता जनाबाई महाराज या ठिकाणी सासरा मरण्याची विनंती करतात. तुम्ही म्हणाल ताई जीवनामध्ये हा सासरा कोणता. जनाबाई महाराजांचं लग्न झालेलं नव्हतं, मग त्यांच्या जीवनात सासरा कुठून येणार. हा सासरा जो काही आहे मी अगोदरच म्हणले की नाही, जिथं वाचार्थ जमत नसेल तिथं लक्षार्थ वापरावा लागतो. जिथं वाचार्थानं अर्थ लागत नसेल तिथं लक्षार्थ वापरावा लागतो. तुम्ही म्हणाल कसं काय. एक ठिकाणी असंच नांजासारखं गाव आणि कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराजांनी सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण. तुकोबाराई सांगतात आम्हाला सर्पही नारायणासारखे ना आम्हाला विंचू पण नारायणासारखे. कीर्तनामध्ये हौशे गौशे नवशे सगळेच बसलेले आणि एक असा बसलेला होता त्याने ते फार मनावर घेतलं. इतकं मनावर घेतलं तो दुसऱ्या दिवशी घरी गेला. पण तो काही साधारण नव्हता, तो 4च्या पुढं वाघ होणार होता. वाघ तुमच्या गावात होतात का 4च्या पुढं वाघ. वाघ हा बरेच असतात ना 4च्या पुढं वाघ होणारे. सगळ्यांचा नाद करायचा पण दारुड्याचा नाही. सगळ्यांचा नाद करायचा पण दारुड्याचा नाही. दारुड्या कधी केव्हा कुठे काय करेल सांगता येत नाही. एकाचं लग्न झालं इतका दारू प्यायचा. बायकोनं सांगितलं 11 वर्ष झाले तुमच्या सोबत प्रपंच करते संसार करते. अहो दारू पिता दारू पायी तुम्ही भांडे विकले घरातले, माझ्या अंगावरचं सोनं विकलं, घरातले भांडे विकले. अहो लेकरांना शाळेला फी नाही, लेकरांना दप्तर नाही, वया नाही, पुस्तकं नाही. अहो माझ्या अंगावर फुटका मणी नाही, अहो चांगली साडी नाही, तरी तुमच्या सोबत प्रपंच करते. एक सांगेन नांजाकर मंडळी, जगामध्ये सगळ्यात महान पतिव्रता जर कोण असेल ना तर ती दारुड्याची बायको. सगळ्यात महान पतिव्रता. किती दारू पिऊन येऊ द्या, किती मारू द्या, अंगावरती वळ उमटू द्या, साडी फाटू द्या, केस ओढू द्या, किती त्रास देऊ द्या, तरी ती दुसऱ्या दिवशी म्हणते बाई आमच्या पप्याच्या बापासारखं प्रेमच कुणी करू शकत नाही. फक्त थोडं पेलक मग गेलं, नाही तर पप्याच बाप लाई चांगला. दारुड्याची बायको. हिनं सांगितलं 11 वर्ष झाले प्रपंच करता हो, दारू सोडा. तुम्ही जर दारू सोडली नाही ना मी तुम्हाला सोडून जाईल. बास म्हटले आजपासून दारू बंद म्हणजे बंद. दारूचा एक घोट सुद्धा घेणार नाही म्हटले उद्यापासून. आणि दुसऱ्या दिवशीचे 11 वाजले ना आलं दारू पिऊन आलं म्हणे दरवाजा उघड. ती म्हणे अजिबात उघडणार नाही. 11 वर्ष झाले तुम्हाला सांगते दारू सोडा. दररोज म्हणतात दारू सोडली, सोडत नाही, दरवाजा उघडणार नाही. हा म्हणे दरवाजा उघडणार नाही, दरवाजा उघडणार नाही. जर तू दरवाजा उघडला नाही तर मी घराच्या समोर आड होता, या आडात जीव देईल. 11 वर्ष झाले हेच ऐकते दररोज. द्यायचं असेल तर द्या, बिंदास द्या, काहीच काळजी करायचं कारण नाही, द्या म्हटले. हे इतकं हुशार होतं. कुठलं होतं नांजेचं. हे इतकं हुशार होतं ते आडाच्या शेजारी धुणं धुवायचा दगड होता. यानं जसा दगड धरला ना बास म्हणले आज लई झाला, आज जीवच देतो म्हटले. जसा दगड धरला तसा आडात टाकला, धापकन आवाज झाला. क्या बात आहे मला. धापकन आवाज झाला आणि हिला वाटलं 11 वर्षापासून फक्त म्हणत होतं ना आज मात्र खरं करून दाखवलं. यांनी आडात उडी घेतली, हे आडात पडलं. इतकी घाई बाहेर निघाली. ओ शांता अक्का माझ्या नवऱ्यानं आडात उडी टाकली. ओ द्वारका अक्का माझ्या नवऱ्यानं आडात उडी टाकली. अहो यमुना अक्का माझ्या नवऱ्यानं आडात उडी टाक. अहो धावा पळा, अहो माझ्या नवऱ्याला वाचवा, हो माझ्या नवऱ्यानं आडात उडी टाकली. आता हे काय आडात जायला होतं का. हे तिथं अंधारात कोपऱ्यात लपून बसेल होतं. ती जशी बायांना बोलवायला गेली ना हे लगेच मध्ये घुसलं आणि यानं घेतली ना मधून कडी लावून घेतली. ती म्हणली बाई यांनी जर आडात उडी टाकली तर आपल्या घरात गेलो कोण आणि घरातून कडी लावली कुणी. याचा अर्थ यांनी काय आडात उडी टाकलेली नाही, म्हणजे हे घरात गेले. ती तशीच रिटर्न आली. दरवाजाला तिनं थाप मारली, दरवाजा उघडा. तो म्हणला उघडणार नाही. ती म्हणली अहो तुमच्या पाया पडते पण दरवाजा उघडणार नाही. मी तुला हेच म्हणत होतो ना दरवाजा उघडला का. अहो तुमच्या पाया पडते पण दरवाजा उघडणार नाही. ती म्हणली हे बघा तुम्ही जर दरवाजा उघडला नाही ना तर
तर मी अख्ख्या गावाला गोळा करेल आणि अख्ख्या गावाला सांगेल की रात्री 12 वाजता माझा नवरा एकट्या बाईला घराच्या बाहेर ठेवतो, दरवाजा उघडत नाही, मी एकटी रात्री 12 वाजता घराच्या बाहेर उभी आहे. तो पण हुशार होता नांजाचा. तो म्हणला अख्खं गाव गोळा कर, अख्खं गाव गोळा होऊ दे, मी अख्ख्या गावाला प्रश्न विचारेल रात्री 12 वाजता ही एकटी कुठं गेली होती. कोणाचं डोकं हे? कोणाचं? दारुड्याचं. आता हे म्हणलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण, हे 4च्या पुढे वाघ होणार होतं, दारू पिऊन आलं. आणि नेमका काय योगायोग, महाराजाच्या घरामध्ये शेंगाच्या पोत्याची थप्पी होती, थप्पीच्या शेजारी छिद्र होतं आणि त्या छिद्रातून निघाला एक विंचू बाहेर. जसा विंचू बाहेर निघाला हा बायकोला म्हणे अगं ऐकलं का? म्हणे काय? पटकन जाईन हळदी कुंकू घेऊन ये, आपल्या घरात नारायण निघाले. म्हणजे नारायण. ती म्हणली अहो तुम्ही काय येडे झाले का? अहो तुम्ही पेले, ते काय नारायण आहे का विंचू? रात्रीच ताईनं कीर्तनात सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण, नारायण निघाले. म्हटले अहो नारायण नाही, त्यांची पूजा करू नका. तुम्ही जर नारायणाची पूजा केली ना, नारायण तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अजिबात नाही म्हटले. तू हळदी कुंकू आण, मला नारायणाची पूजा करायची. ती गेली, आता नावीला झाला, आणला हळदी कुंकू, यानं त्या नारायणाच्या नांगीवर टाकला. काय? हळदी कुंकू. नारायणाच्या नांगीवर हळदी कुंकू पडला, नारायणाने याला आशीर्वाद दिला. म्हणजे विंचू चावला. विंचू चावला आणि गागायला लागला. विंचू चावला, विंचू चावला, ओरडायला लागला. आता ओरडायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी हिनं शेवट दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्याने एक टूप दिली. आणि डॉक्टरने काय सांगितलं? म्हटले एक काम करा, ज्या ठिकाणी तुम्हाला विंचू चावला असेल त्या ठिकाणी जाऊन ही टूप लावा. हे घरी आलं. घरी आल्यानंतर त्यानं गोळ्या घेतल्या, औषध घेतले आणि बायकोला म्हणे का ग कुठं चावला होता मला विंचू? तो ती म्हणे तिथं शेंगाच्या पोत्याच्या कोपऱ्याला. यानं लगेच ती टूप काढली आणि शेंगाच्या पोत्याच्या कोपऱ्याला लावली. आता डॉक्टरने टूप तिथं लावायला लावली ती बोटाला. बोटाला जिथं वाचार्थ जमत नसेल तिथं लक्षार्थ वापरावा लागतो. जनाबाई महाराज सांगतात देवा माझ्या जीवनातला सासरा मरू दे. सासरा म्हणजे आपल्या जीवनातला कोण? तर सासरा म्हणजे आपल्या जीवनातला अहंकार. आपल्या जीवनामध्ये अहंकार हा इतका वाईट ना माई बापांनो. हा अहंकार आपल्याला परमतत्वापर्यंत पोहोचू देत नाही. हा अहंकार आपल्याला परमार्थ करू देत नाही. परमार्थ मार्गामधला अहंकार हा फार मोठा आपला शत्रू आहे महाराज. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी निघे तोची मूर्ख. त्यामध्ये हा अहंकार सुद्धा येतो. हा अहंकार माणसाचा स्वभाव आहे अहंकारी. आणि ज्याचा जो स्वभाव आहे काही केल्या जात नाही. संत महात्मे वर्णन करतात. हरी आदि होती दासी पटराने केले तिसी, तिचे हिंडणे राहिला पुढे स्वभाव जाईना. हिंडणे राहिला पुढे स्वभाव जाईना. नाही. जनाबाई महाराज सांगतात देवा माझ्या जीवनातला अहंकार सुद्धा जाऊ दे, कारण नम्र झाला भूतांतेने कोंडिले अनंता. देवाला लहानपण आवडतं, देवाला मोठेपण आवडत नाही महाराज. देवाला लहानपण आवडतं. म्हणून हा अहंकार आपल्या जीवनातला घालवावा. बरं अहंकारच जाऊ दे असं नाही तर जनाबाई महाराज सांगतात देवा हा अहंकार रूपी सासरा मेला ना तर माझ्या जीवनातली ननंद सुद्धा मरू दे. अभंगाच्या सासरा मेलिया
जनाबाई महाराज सांगतात, देवा माझ्या जीवनातली ननंद मरू दे, मग माझ्या जीवनातली ननंद मरू दे, पण कोणती ननंद मरू दे, तर माझ्या जीवनातली वासना रूपी ननंद मरू दे। ही वासना रूपी ननंद माणसाच्या जीवनात एवढी अवघड महाराज, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची होई अंगे हरी रूप, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेण। ही वासना इतकी अवघड महाराज, ही वासना आपल्याला जन्माला यायला कारण नसताना सुद्धा परत परत जन्माला घालायला लावते, कारण नसताना सुद्धा परत परत जन्माला यायला लावते ही वासना। म्हणून एकनाथ महाराज सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात, सत्वर पावगे मला भवानी आई रडगावाई तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रडगावाई तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रडगावाई तुला, सत्वर पावगे मला भवानी रडगावाई तुला, सत्वर पावगे मला वासना इतकी अवघड आहे महाराज। श्रीमद भागवतामध्ये सुंदर कथा प्रसंग येतो, राजा जडभरताने सर्व संग परित्याग करून राजा जडभरत त्या ठिकाणी अरण्यामध्ये भगवंताची साधना करण्यासाठी गेला, पण काय अचानक त्याचा जीव एका हरणाच्या पिल्लामध्ये अडकला। काळ गेला आला समोर अक्राळ विक्राळ रूप दिसू लागला, मग म्हणू लागला, पाडस पाडस पाडस, मी मेलो तर माझ्या पाडसाचं कसं होईल, मी मेलो तर माझ्या पाडसाचं कसं होईल। पाडस 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 करता करता त्या ठिकाणी त्याचा जीव गेला, त्याने आपला जीव सोडला, तर त्याला दुसरा जन्म हरणाचा मिळाला। ही वासना आपल्या जीवनातली एवढी अवघड आहे महाराज, ही वासना आपल्या जीवनामध्ये किती किमया करते बघा। एक स्त्री आहे, हिमालय पर्वतावर राहते आहे, हिमालय पर्वतावर राहणारी ती स्त्री जिने आयुष्यभर पुरुषाचा स्पर्श केला नाही, आयुष्यभर पुरुषाचा हात कधी हातात घेतला नाही का, पुरुषाची कधी सावली पडू दिली नाही का, पुरुषाचं कधी दर्शन घेतलं नाही। हिमालय पर्वतावर राहणारी ती स्त्री आजारी पडली आणि अंतकाळाच्या वेळी एक वैद्य तिची नाडी तपासण्यासाठी आला। वैद्यानं नाडी तपासण्यासाठी हात हातात घेतला आणि मग मनामध्ये विचार करायला लागली की अरे पुरुषाचा हात असा असतो का, मी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, हा मनामध्ये विचार आला। तीच वासना तिची शिल्लक राहिली आणि तिला पुढचा जन्म मिळाला वेशेचा, ती पिंगला वेशा। ही वासना आपल्या जीवनामध्ये
एवढी अवघड आहे ना, ही वासना आपल्या जीवनातून नष्ट झाली पाहिजे. मग वासनेला कारण काय? वासनेला कारण आहे कर्म. वासनेला कारण आहे कर्म. मग वासना जर आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहू नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी माणसाने कर्म चांगलं करावं. कर्म चांगलं करावं, कार्य चांगलं करावं. कारण जे कर्म आपण जीवनामध्ये करतो ते आपल्याला भोगावं लागतं. जे कर्म आपण जीवनामध्ये करत असतो ते आपल्याला भोगावं लागतं. जसं कर्म करतो तशी वासना शिल्लक राहते. मग हे सगळं जर आपल्या जीवनामध्ये राहू नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी संत महात्मे सांगतात, तुम्ही एकच मार्ग करा. तुम्ही बाकीचं काही करू नका. बाकीचं सगळं कर्म तुम्ही बाजूला ठेवा. तुम्हाला जर परत परत जन्माला यायचं नसेल, परत परत मरायचं नसेल, वासना तुम्हाला शिल्लक ठेवायची नसेल तर त्यासाठी तुम्ही काहीच करू नका. एकच करा. संत महात्मे वर्णन करतात की जीवनामध्ये काय करा? आपुला तो एक देव करुणी गावा. 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 तुम्ही आपलासा करा. एक परमात्मा जर आपलासा केला ना तर जीवनामध्ये बाकीचं काहीच शिल्लक राहणार नाही. जनाबाई महाराज सांगतात, देवा माझ्या जीवनातली मायारूपी सासू मरू दे, माझ्या जीवनातला अहंकार रूपी सासरा मरू दे, माझ्या जीवनातली वासना रूपी नंद मरू दे. आणि हे सगळे जर मेले ना देवा तर मी मोकळी होईल. तुझं चिंतन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, भजन करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये विकारच शिल्लक राहणार नाही. आणि एकदा विकार शिल्लक राहिली नाही ना तर हे घर जर एकदा रिकाम झाले, काम क्रोध केले घर रीते, हे घर जर का एकदा रिकाम झालं ना की बास, जनाबाई महाराज सांगतात की सगळे मरू दे आणि मी एकटी शिल्लक राहू दे. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, देवा माझ्या जीवनातले हे सगळे विकार जाऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये तुझी भक्ती भक्ती आणि भक्ती एवढंच माझ्या जीवनाचं ध्येय असू दे. तुझं चिंतन, तुझं नामस्मरण एवढंच माझ्या जीवनाचं ध्येय असू दे. अशा जनाबाई महाराजांनी आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, अनेक अभंगाची रचना केली.
आणि असा हा जनाबाईंचा अभंग आज या ठिकाणी ही जागराची कीर्तनरूपी सेवा आपल्या या नांजा गावामध्ये चालू असलेला हा अखंड रिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची ही जागराची सेवा। तर अशा स्वरूपाने जशी जनाबाई महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करतात तशी आपल्याला सुद्धा मागणी करायची। नांजा गावामध्ये सप्ताहाचं कितवं वर्ष आहे सध्या चालू 24वं वर्ष आहे, पुढचं तर 25वं वर्ष असणार आहे। तर अशा स्वरूपाने हा अखंड असणारा सप्ताह भगवंता हा शंभरी सुद्धा पार करू दे आणि अखंड असणारा हा सप्ताह अखंड असा राहू दे आणि परमार्थ करण्यासाठी भक्ती करण्यासाठी चिंतन करण्यासाठी चांगलं कार्य करण्यासाठी चांगलं कर्तृत्व करण्यासाठी आम्हाला बळ दे, शक्ती दे, आयुष्य दे, आरोग्य दे, सगळ्या नांजा गावच्या ग्रामस्थांना या सगळ्या गोष्टी दे अशीच आपण हनुमानजी महाराजांच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणविंदावरती या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत आणि जनाबाईच्या अभंगाच्या माध्यमातून आपण सुद्धा अशीच विनंती पांडुरंगाला करणार आहोत। अशा स्वरूपाने आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायनाचार्य, उपस्थित मृदुंगाचार्य, गायनाचार्य हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज पवार, हरिभक्तीपरायण आदरणीय बनकर महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय अमोल महाराज, त्याचबरोबर असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय मृदुंगाचार्य महाराज, सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे सहकार्य केलं। साऊंड सिस्टम वाले दादा सर्वांनी सुंदर अशा प्रकारे सहकार्य केलं। महिला मंडळ, पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा अगदी गोड अशा प्रकारे श्रवण केलं, अगदी परीक्षितासारखं। 2 तास कोणी हल्लं नाही, कोणी उठलं नाही, कोणी बोललं नाही, कोणी काही हालचाल केली नाही, अगदी परीक्षितासारखं श्रवण केलं नाही तर आम्हाला फार अनुभव येतात। एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले, बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, एक आजीबाई समोर बसलेली, मी बेंबीच्या देठापासून ओरडत होते आणि आजीनं भर कीर्तनात रडायला सुरुवात केली। म्हटलं आजी काय झालं ग आजी? म्हटलं रडायला। मी म्हटलं कीर्तन बाजूला राहू दे, आधी आजीचा प्रश्न सोडू आपण। काय झालं ग आजी रडायला? आजी तुझं बाबाचं घरी काही भांडण बिंडण झालं का? का रडते? तुला कीर्तन नाही आवडलं का? तू तुझं चालू दे म्हणे, तुला काही म्हणते का? मी चालू दे। पण अगं आजी तू का रडते? तुझं बाबाचं घरी भांडण झालं का? नाही ग ताई तुझे बाबा लई चांगले। म्हणलं किती चांगले? इतके चांगले अगं, इतके धार्मिक, इतके कीर्तन ऐकतात, पण कुणाच्या कीर्तनाला गेले का कीर्तनकाराच्या चपला घरी आणल्याशिवाय राहतच नाही। म्हणलं बरं झालं मी गाडीतच काढून आले। म्हणलं मग बाबा तर लई चांगले, म्हणलं मग पोरग त्रास देतं का? पोरग चांगलं नाही का? नाही ग ताई माझं लेक तर लई एक नंबर। अगं अशी गाडी पार रस्त्यावरून ढासळली होती, त्यानं रस्त्याला आणली। म्हणलं करतं काय? म्हणे अगं इतकं चांगलं, इतकं कष्ट करतं, कोणाची फटफटी रस्त्याला उभी राहू दे। फटफटी माहिती का तुम्हाला? मोटरसायकल, कुणाची गाडी रस्त्याला उभी राहू दे, असं फाटक्यात पेट्रोल काढी तर का या कानाची माहिती या कानाला नाही। म्हणलं क्या बात आहे आजी। म्हणलं मग सुनबाई चांगली नाही का? सुनबाई तर लई एक नंबर। म्हणलं करते काय? कोणाच्या तिथं कामाला? अगं अख्ख्या नांद्याचं नाक आहे, नाक माझी सून। म्हणलं करते काय? कोणाच्या तिथं कामाला जाऊ दे, गिलके कारले भोपळे काही चोरल्याशिवाय राहतच नाही म्हणे, चोरूनच आणती म्हणे। म्हणलं आई अख्खा परिवार चांगला आहे, मग तुला रडायला काय झालं? तुला आता आदर्श परिवाराचा पुरस्कार मिळाला पाहिजे, तुला रडायला काय झालं? तुझ्याकडे बघून रडत होती म्हणे, माझ्याकडे बघून काय रडायची गरज? म्हातारीनं अजूनच डोळ्याला पदर लावला आणि म्हातारी म्हणे बाई काय सांगू ताई, महिनाभरापूर्वी माझी बकरी मिली म्हणे। बकरी माहिती तुम्हाला? शेळी महिनाभरापूर्वी माझी बकरी मिली। म्हणलं आई तुझ्या बकरीचा माझा आणि कीर्तनाचा काय संबंध? आई म्हणे बाई काय सांगू ताई तुला, माझी बकरी सुद्धा अशीच तुझ्यासारखी गागू मेली। आता मी काय बकरी का? पण कोण कधी केव्हा कुठं काय करून टाकेल सांगता येत नाही। पण इथं मात्र तसं श्रोतावर्ग नाही, अत्यंत चांगल्या अशा स्वरूपाचा श्रोतावर्ग आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं अगदी स्वर्गासारखं या ठिकाणी वातावरण आहे, स्वर्गासारखं नियोजन आहे। महिला मंडळ एवढ्या लांबून मी कार्यक्रमाला आले, माझं छोटं लेकरू आहे गाडीमध्ये, मी माझ्या छोट्या लेकराला गाडीमध्ये ठेवून आणि तुमच्या समोर 2 तास बोलायला उभी राहिले। काहीतरी घरी चांगलं न्या, आपल्या लेकरांवरती काहीतरी संस्कार करा, लेकरांना काहीतरी चांगलं घडवा, काहीतरी चांगले विचार द्या। महिला मंडळ मोबाईल लेकरांच्या हातात देऊ नका। टिकटॉक शॉर्ट व्हिडिओ आमचे पोरं शॉर्ट व्हिडिओ पाहून त्यांचं आयुष्य कधी शॉर्ट झालं हे आम्हाला सुद्धा कळालं नाही। म्हणून लेकरांच्या हातात मोबाईल देऊ नका, लेकरांच्या हातात हरिपाठ द्या, गीता द्या,
हनुमान चालीसा द्या, लेकरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. लेकरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या. आपलं लेकरू जर पुढे चालून काहीतरी घडावं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी लेकरांना चांगली ग्रंथ संपदा द्या. पोरांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. मोबाईल जर दिला तर तुमच्या मुलांच्या नुकसानीला, आयुष्याच्या नुकसानीला तुम्हीच कारणीभूत ठराल. म्हणून चांगलं काहीतरी लेकरांच्या हातात द्या, काहीतरी चांगलं घरी घेऊन जाल ना. मी तुमच्या लेकीसारखी आहे ना, आहे का? मोठ्यानं हा म्हणा ना. मी कुठे दिवाळीची साडी मागू राहिली लगेच, काय चाप्टर बाय बाय नांजाच्या, हा सुद्धा म्हणायला तयार नाही. तुम्ही माझ्या, मी तुमच्या आहे ना, आहे का? आहे ना. द्याल ना तेवढी गळ्यातली पोत काढून. मग सगळ्यांचे मनापासून आभार. चुकलं असेल माफ करा. चांगलंच तुम्हाला घ्या. झालेली सेवा ईश्वरच्या आणि सद्गुरूच्या अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली.